सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आता आम्ही वड पूजायला चाललोय आणि मी तयार झाली आहे वडाकडे जाण्यासाठी। हे बघा आम्ही सगळे सामग्री घेतलेली आहोत, तर चला पाहू आपण वडाकडे जाऊ। वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात। ह्याचं कारण काय असेल बरं, तर सत्यवानाचं आयुष्य हे केवळ 1 वर्ष आहे असे नारद मुनींनी सावित्रीला सांगून सुद्धा तिने सत्यवानाशी विवाह केला। आणि भविष्यवाणीतील तो दिवस आला जेव्हा यमदेवाने सत्यवानाचे प्राण घेतले। तेव्हा सावित्रीने यमराजाच्या मागे चालत जात कळकळीच्या विनंत्या केल्या। आपल्या पतीचा प्राण परत मिळवण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले, परंतु यमराजाने मात्र नकार दिला। पण तिचा ठाम निर्धारपणा पाहून तिला 3 वर मागण्यास सांगितले। त्यातल्या शेवटच्या वरामध्ये सावित्रीने मात्र अत्यंत हुशारीने आपल्याला पुत्रप्राप्ती होऊ दे असा वर मागितला। वैतागलेल्या यमराजाने गडबडीत तथास्तु म्हटलं। परिणामी यमाला सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत द्यावेच लागले। आणि ही सर्व कथा एका वटवृक्षाखाली घडली। त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक सावित्र्या आपल्या सत्यवानाच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात। पण मग वडाच्या झाडाला 7 फेऱ्या का मारतात? कारण यमराजाला सुहासिनी 7 जन्माचं बंधन घालतात व 7 जन्म हाच पती लाभो असा आशीर्वाद मागतात। तर ही वटपौर्णिमेची प्रथा अशीच चालत राहो।